नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे तुम्हाला ट्रेक करायला मिळेल, भगवान महादेवांचे दर्शन देखील होईल आणि बुद्ध लेणी देखील पाहायला मिळेल। म्हणजेच आपण जाणार आहोत घोरवडेश्वर महादेव मंदिर आणि शेदरवाडी लेणी। पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर हे घोरवडेश्वर मंदिर आहे। मंदिराचे लोकेशन व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे। डोंगराच्या पायथ्याजवळच 2 व्हीलर आणि 4 व्हीलर साठी पार्किंगची प्रशस्त सोय आहे। 2 व्हीलर साठी 20 रुपये तर 4 व्हीलर साठी 40 रुपये आकारण्यात येतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये एक्सप्लोर विथ अमेय। मित्रांनो, आज आपण आलो आहोत जुन्या पुणे मुंबई हायवेवर असणाऱ्या शेदरवाडी केव जवळ असणाऱ्या घोरवडेश्वर महादेव मंदिराला भेट द्यायला। चला तर मग। मित्रांनो, पूर्ण ट्रेक पाहायचा झाला तर अर्धा ट्रेक मध्ये पायऱ्या आहेत आणि अर्धा ट्रेक हा खडकाळ भाग आहे। चढताना पायऱ्या ह्या खड्या असल्यामुळे थकवा फार जाणवतो, त्यासाठी सोबत पाण्याची बाटली आणि थोडंसं खायला सोबत घेऊन जा। पुढे गेल्यावर आपल्याला हा पठारी भाग लागतो आणि तिथून दिसणारा हा सुंदर नजारा खरोखरच पाहण्यासारखा आहे। मंदिराचा हा ट्रेक कठीण असला तरी परिसरातील लोक मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉक साठी इथे येत असतात। असं मानलं जातं की हे मंदिर महाभारत कालीन असू शकतं, जिथे पांडवांनी व्रत वगैरे केले असावं। स्थानिक लोकांनुसार जगद्गुरू तुकोरोबाई देखील या डोंगरावर ध्यानासाठी येत असत। मित्रांनो, आपला अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे, अजूनही बरंच दिसतंय पुढे चालायचं। बघूयात अजून किती लांब आहे। मामा, किती लांब आहे अजून? बरोबर मित्रांनो, लांब नाही तर जवळपास आपण डोंगरावर पोहोचलोच आहोत। मित्रांनो, इथून आपण मंदिराच्या दिशेने जाणार आहोत। मंदिरातून घंटीचा आवाज येत आहे, बहुतेक आरती चालू असावी। चला तर। माईक काढ बघ। आपण अगदी वेळेवर पोहोचलो आहोत। मंदिरातली आरती पाहायचे सौख्य आपल्याला लाभले। मंदिराच्या बाहेरच असणाऱ्या मारुतीरायांच्या मंदिराचे दर्शन घेतले। वातावरण अगदी भक्तिमय झाले होते। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, असं या डोंगर कडेला ठिकठिकाणी अशा छोट्याशा गुफा आहेत आणि या गुफेमध्ये आपल्याला इथे पाणी पाहायला मिळते। पाण्याची खोली साधारण 2 ते 3 फूट आहे। यामध्ये लोकांनी कॉइन्स वगैरे टाकलेले आहेत, बेंडकोळी वगैरे दिसते आपल्याला इथे।
परिसरातील या बुद्ध लेणी तुम्ही पाहू शकता आणि पाठीमागेच विठ्ठल रुक्मिणी लेणी देखील आहे, तिकडे आपण जाऊयात. मित्रांनो, या लेण्या भारतीय पुरातत्व विभागाच्या अधीन येतात. लेण्यांची वेळ सकाळी 6:30 पासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. मित्रांनो, येथे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आपण पाहू शकता आणि त्यामागेच भिंतीत कोरलेल्या देखील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं घोरडेश्वर महादेवाचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.